काय झालं सर? गाडी बंद वगैरे झाली आहे का? बंद पडली. मग मी एक काम करतो, मी तुम्हाला घरी सोडतो. तसंही मी त्याच रूटला चाललोय. चला. अरे नाही मेकॅनिक येतोय, तो रिपेअर करून मग जाईन मी घरी. सर कसं आहे ना, माझ्या एक ओळखीचा गॅरेजवाला आहे. तो तुमची गाडी घेऊन जाईल आणि एकदम क्लीन टकाटक करून दुसऱ्या दिवशी आणून सुद्धा देईल. तुमच्या इथे थांबायचा वेळ वाचेल ना. अरे नाही, तो माझा नेहमीचा मेकॅनिक आहे. त्याला गाडीबद्दल सगळं माहिती आहे, तो येतोच आहे. मग ठीक आहे, तो येईपर्यंत मी तुम्हाला कंपनी देईल. वेळ आहेस का? कंपनी काय देतो, घरी जा. तेवढंच आपलं बोलणं होईल ना. काय बोलायचं तुला? सर तुम्ही त्या आंबडेकरांनी दिलेले पेपर्स असे न वाचता कसं काय साईन करता? म्हणजे सर कोणताही पेपर असं न वाचल्याशिवाय साईन करू नये. इट्स ॲज रिस्की ॲज सायनिंग अ ब्लँक पेपर. तुमच्यासारख्या मुरलेल्या बिझनेसमॅनला असं सांगायची गरज नाहीये. पण काय माहिती का, मला यांना सांगावं असं वाटतंय. अरे मला सांग, या वारंगची कंपनी जॉईन करायला तू चालेल ना माझ्या घरी कन्व्हिन्स करायला मला? आणि आता तुला त्याच्यावर विश्वास नाहीये? असं नाहीये की माझा कार्तिक सरांवर विश्वास नाहीये, पण मला तुम्हाला फक्त हेच सांगायचंय की जर आपल्यासमोर कोणतंही डॉक्युमेंट आलं ना तर त्याचं ब्लाइंडली फॉलो नाही करायला पाहिजे. त्याच्यावर नीट वाचून साईन करायला पाहिजे. आणि तुम्ही ना त्या आंबडेकरांना एकदम ब्लाइंडली फॉलो करताय. काही टेन्शन नाहीये, त्यांचं डॉक्युमेंटेशन एकदम सॉलिड असतं. पण सर कसं आहे ना, आपण एखाद्या डॉक्युमेंटवर जर साईन केली ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी होते ना. मग त्यासाठी तरी तुम्ही वहिनी आपलं काय ठरलं होतं? तू जाता जाता ते ब्रोशर्स कलेक्ट करणार असं ठरलं होतं की नाही आपलं? मग का नाही केले? ओ अच्छा, तू जर ते ब्रोशर्स नेले असतेस आणि तिकडे त्या ब्रोशर्सचं कौतुक झालं असतं तर तुला ते आवडलं नसतं, त्याचं क्रेडिट मला मिळालं असतं ना. हो आता कळलं मला. म्हणून तू प्रिंटरवाल्याचं कारण देतेस हो ना? शिल्पी अगं काय बोलतेस? आणि नको ना इतकी चिडचिड करू. अगं मी स्वतःहून असं का करेन आणि माझ्याच बिझनेसचं नुकसान करेन का मी? अगं त्या डिलिव्हरी मॅनने वेळेवर डिलिव्हरी दिली नाही ब्रोशरची, म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि एक्झिबिशनच्या इथे मलाच त्या ब्रोशरची गरज केवढी होती अगं. अगं वहिनी, पण मी तुला 10 वेळा हेच समजून सांगतेय ना, आपलं प्रोडक्ट आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर त्यासाठी मार्केटिंग खूप गरजेचं आहे. मी इतकी मेहनत करून ते ब्रोशर बनवलं होतं, तू घेऊन पण नाही गेलीस. आणि माझ्या त्या बनवलेल्या ब्रोशर्स पेक्षा तुला हा डाऊन मार्केट बोर्ड तुला जास्त महत्वाचा वाटला. हे बघ, मान्य आहे मला, हा तुझ्या मुलींनी बनवला होता, कर ना तू कौतुक त्यांचं, पण घरी कर ना. तिकडे इन्व्हेस्टर समोर हा बोर्ड दाखवण्यात काय अर्थ आहे? हा काय चाइल्डिशपणा, याला म्हणतात अनप्रोफेशनलिझम. हो मग काय? मी 10 वेळा सांगितलंय वहिनी तुला, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आपल्याला जर ना एखाद्या गोष्टीमधलं कळत नसेल तर ज्याला कळतं त्याला तरी विचारावं. आणि मला कळतंय, मी सांगतेय तुला 10 वेळा, हे कर ते करू नकोस, तरी तुला माझं ऐकायचंच नाहीये. का कळत नाहीये वहिनी तुला? थर्ड क्लास बोर्ड वापरण्याची काय गरज होती तुला? हे असंच जर चालू राहिलं ना तर बिझनेस सुरू होण्याच्या आधी बंद होईल. शिल्पी काय बोलतेस तू? नाही काय चुकीचं बोलतेय मी, सांग ना. चुकीचं बोलतेस का बरोबर बोलतेस हा मुद्दा नाहीये. या पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी. अरे बाबा, मी तिला फक्त बिझनेसचा सेन्स शिकवत होते, पण ही ऐकतच नाहीये कोणाचं. जे काही शिकवायचंय ते हळू आवाजात आणि व्यवस्थित छान समजवायचं. बॉसिंग करायचं नाही तिच्यावर. नाही, बॉसिंग करत नाहीये मी दादा. मी रात्रभर जागून तिला ते ब्रोशर्स बनवून दिले, डिझाईन करून दिले, पण तिने ते एक्झिबिशन मध्ये नेलेच नाहीत यार. काय झालं? सगळा लॉस झाला की नाही आपला? मग 10 वेळा मला म्हणायचं. या अख्ख्या प्रोसेस मध्ये ना शिल्पी, मला तुझी खरंच खूप गरज आहे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मदत जर घ्यायचीच नव्हती तर मग हे बोलायचं कशाला? हे असं नाटकीपणा करते ना, म्हणून मला फ्रस्ट्रेशन येतं हिच्या बाबतीत. ऐकून घे जरा, समजलं ना? अरे काय ऐकून घ्यायचंय दादा? दादा तू जेव्हा ऑफिस मध्ये काम करायचास तेव्हा जर तुझ्या कामाचं तुला क्रेडिट नाही मिळालं तर तुलाही राग यायचा ना. चूर्णाची बाटली कुठे आईची? अहो कुठे ठेवली? हे काय अवघडल्यासारखी का बसलीस तू? अहो कुला इकडे झोपव ना. हळू झोपली ती. म्हणजे मल्टीटास्किंगची बादशाच आहे काय आहे सगळं? हळू बोला, ती झोपली, उठेल. हो
काय एवढी अवघडल्यासारखी बसलेलीस? हा अहो बरेच दिवस तिला तिची आई सापडत नव्हती ना, म्हणून माझ्याजवळ हट्ट केला की मला मांडीवरच झोपायचंय. मग काय झोपवलं. अहो कसला अभ्यास करतेस? आज ना एक्झिबिशन मध्ये बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या मला, आणि मला काय करायला हवं काय करायला नको हेही कळलं. सगळं ना सिस्टमॅटिकली अरेंज केलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची हा रिसर्च करते. आणि आज माहितीये तिकडे ना जेवढी सगळी लोक आली होती ना त्यांनी स्वतःचे ब्रोशर्स आणले होते, पण प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स किंवा त्याचे फायदे असे बायफर्केट केलेले नव्हते. मला असं वाटतंय ना की माझं ब्रोशर जेव्हा मी करेन ना त्यात हे प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट्स फायदे हे सगळं वेगवेगळं लिहायला हवं, आणि ते सगळं मॅनेज करेन. पण मला ना आता हे कळत नाहीये की प्रोडक्ट रेंज कशी ठरवायची. म्हणजे आधी जे प्रोडक्ट्स बनवले तू त्यात जे रॉ मटेरियल वापरलं ना त्या रॉ मटेरियलने अजून कुठले प्रोडक्ट्स बनवता येतील याचा विचार कर. आता कसं सुचलं तुला की उद्या मंगळवार आहे, कोणाचा तरी उपास असू शकतो, मग काय करूया, मग मी खिचडी करते. मग तुला सडनली काय आठवलं, कोशिंबीर आणि बटाट्याचे पापड हे जर बनवले तर हे दोन्ही लोकांना चालतील, उपवासवाल्याला पण न उपवासवाल्याला पण. तसंच इकडे करायचं, एका प्रोडक्ट मधनं दुसरा प्रोडक्ट बनवायचं. कळलं तुला? खरंच म्हणजे बघा ना, क्लिन्झनर आलं की क्रीम आलं बरोबर स्किन केअर प्रोडक्टसाठी, आणि हेअर प्रोडक्टसाठी ऑइल आलं, त्याच्यानंतर शॅम्पू कंडिशनर हेअर स्पा पॅक, असंच काहीतरी ना. परफेक्ट असंच. आता हे सगळं जे सुचलंय ना तुला हे लिहून काढ म्हणजे विसरायला नाही होणार. ऑल्सो तू जे ऑफर करतेस त्याचा विचार करच, पण जे क्लायंट्स येतात ना त्यांना काय हवंय याचा विचार कर. म्हणजे तुझ्याकडे क्लायंट्स येतात पार्लरमध्ये तर त्यांचे काहीतरी कुरबुरी असतील ना, काहीतरी कंप्लेंट्स असतील की असं प्रोडक्ट हवं, असं प्रोडक्ट हवं, याच्यात हे हवं, याच्यात ते हवं, हे सगळं लिहून काढ. तर आपल्याला जे द्यायचंय ते तर महत्वाचं आहे, पण त्यांना काय हवंय ना ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून याचे सगळे डिटेल्स घे, ते नोट डाऊन कर आणि तसं प्रोडक्ट डिझाईन कर. तसंच आधी स्किन केअर प्रोडक्ट, मग हेअर केअर, आणि मग त्यातनं अजून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायचे. हे सगळं सोपं होईल तुझ्यासाठी. कारण हे सगळं मी इतकी वर्ष डोळे झाकून करते बरोबर ना. एक्झॅक्टली हेच सगळं आता इकडे अप्लाय करायचं बिझनेस मध्ये. एक सांगू, तुम्ही समजावून सांगितल्यावर ना मला आता सगळं सोपं वाटायला लागलंय. तुम्ही हे किचनचं उदाहरण दिलं नसतं ना तर माझ्या काही ही गोष्ट लक्षात आली नसती. कधी कधी ना खूप हुशार लोक असतात ना ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बावळटपणा करतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी बावळट आहे? मग आता उठता बसता तुझी तारीफ करायची नाही, म्हणजे तुम्ही माझ्यावर चिडता, मला काही गोष्टी समजवता, माझं कौतुक करता, हे सगळं आवडतं मला. पण त्याच्याबरोबर तुम्हीही मला तितकेच आवडता. थँक्यू. हॅलो, हा कर्ज इकडे काय करते बाहेर? अहो त्या रिसॉर्ट वाल्याला फोन करते मी. इकडून बाहेरून कशाला, आतमधून कर ना. आतमध्ये जेनी फेशियल करते ना, मग उगाच त्या क्लायंटला डिस्टर्ब नको म्हणून मी बाहेर आली. अच्छा, तुझ्याकडे क्लायंट नाही? नाही आज नाहीये. का? अहो आपल्याकडे 2च चेअर आहेत ना, म्हणजे एका चेअरवर फेशियल घेतलं की दुसऱ्या चेअरवर बाकीच्या सर्व्हिसेस देतो. पण ह्या क्लायंटना ना झोपून फेशियल करायचे, त्याच्यामुळे पूर्ण चेअर ओपन करावी लागते. मग एक चेअर ओपन केली की दुसरी चेअर ओपन करता येत नाही, त्याच्यामुळे 2-3 क्लायंट परत सुद्धा गेले. अरे यार, दिस इज क्रिमिनल. यू कॅनॉट गो विदाउट क्लायंट्स लाईक दॅट. मला वाटतं आपण पार्लरची जागा मोठी करायला हवी आता. म्हणजे मोठी जागा घ्यायला हवी आपण. नाही घेऊ आपण, पण थोड्या दिवसानंतर बघू. आत्ता या क्षणी मला ना त्या रिसॉर्टवाल्याला फोन करणं जास्त महत्वाचं आहे. कर ना मग. अहो मगासपासून त्याचे सगळे नंबर्स ट्राय केलेत, लागतच नाहीयेत. मग नंतर कर ना. अहो खूप महत्वाचं आहे, मला कस्टमर्स कडनं फीडबॅक हवेत, म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे ना. अच्छा ठीक आहे बाबा, कर तू.
जरा हळू, आतमध्ये कस्टमर आहेत ना. तू हळू बोल आधी. सॉरी, मला पण मीटिंग मी निघतो. चल बाय. हो. यांच्याशी का संपर्क होत नाहीये? काय रे, किती केस वाढलेत. देऊ का बिस्किट तुला अजून? नको मम्मी, तू खाते? घ्या पाणी घ्या. बरं झालं संजू आला म्हणून तिचा जरा मूड तरी बदललाय. बरं, मला एक सांग संजू, पप्पा असा खालच्या खालीच निघून का गेले? म्हणजे बाहेर जायचं होतं का? कुठे आहेत त्यांना? नाही, पप्पा मला सोडून घरीच गेले. घरीच गेले? किती वाजता येतात साधारण पप्पा घरी? लेट बीट होतो का त्यांना? नाही, जर वर्क जास्त असेल ना तर मग त्यांना लेट होतो, पण ते घरी आल्यावर माझा होमवर्क पण घेतात. संजू, कोणी तुला ड्रॉइंग शिकवलं होतं नवीन? हो मला काढून दाखवतोस का? हो, आता ते मला खूप छान करता येतं. थांब, ड्रॉइंग वगैरे काढूया आपण नंतर. आपण गार्डन मध्ये जाऊयात का, तुझ्या फेवरेट गार्डन मध्ये? आणि येता येता मस्त आईस्क्रीम पण खाऊयात. हे बिस्किट खाऊन बोर झालं ना तुला? मम्मा, गार्डन मध्ये नको, आपण मॉल मध्ये जाऊया. मी एक न्यू गेम बघितलाय, तो मला खूप आवडलाय. चालेल, मॉल मध्ये जाऊयात. चल, एक मिनिट. हॅलो, बोल. हॅलो शिल्पी, तू घरी आहेस का ग? अजून कुठे असणार? अगं ऐक ना, मला ना वेंडरकडे फीडबॅक साठी जायचं होतं, तर तू येशील का माझ्या बरोबर? मला यायला काही प्रॉब्लेम नाहीये ग, पण आधी तुझ्या नवऱ्याला विचार बाई, त्यावरून नंतर वाद नको कुठले. शिल्पी ऐक ना, अगं नको ना असं बोलूस. हे बघ, तू नेहमीच या बिझनेसचा भाग राहणार आहेस आणि आहेस, हे लक्षात ठेव. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचा ना राग मनात नको ठेवू, त्रास होईल तुला. आता तसंही घरातल्या सगळ्यांचं ऐकावंच लागणार मला. आधी एवढ्या चुका करून ठेवल्यात, ते एवढं मोठं क्रेडिट झालंय की आता कितीही झालं, कुणी काही बोललं तरी माघारच घ्यावी लागणार आहे मला. अगं असं काही नाहीये, ही भांडणं, हे मतभेद सगळे बाजूला ठेव. आणि मला काहीही माहित नाही, तू माझ्या बरोबर येतेस आणि तेही मनापासून येतेस, कळलं तुला? ठीक आहे, येते मी. ठीक आहे, ऐक, मी पार्लरचं काम आटपल्यावर तुला फोन करते, तू तयार राहा. ओके, बाय. मम्मा, आता मी आलोय तर मग काय चालू आहे तुझं? आपल्याला जायचंय ना मॉल मध्ये? अरे हो, हे बघ, आपण मॉल मध्ये जाऊया. तू म्हणतोय तो गेम खरेदी करूया, किंवा आणखीन तिकडे काही गेम्स असतील ते खेळूया, मस्तपैकी खाऊया पिऊया, सगळीकडे फिरूया. आणि हो, तुझ्या आवडीचं आईस्क्रीम सुद्धा खाऊया, आपण सगळी मजा करूया. आणि मग मी पप्पांना फोन करेन, पप्पा तुला घ्यायला येतील, मग तू पप्पांसोबत घरी जा आणि मग मी माझ्या कामाला जाईन. डन? डन. येस. उशीर झालाय ना मला. आईने निदान उठून तरी जायचं. आई कुठे आहे बाबा? आई खाली गेली भजनाला. भजनाला गेली? आत्ताच जायला पाहिजे होतं का तिला? उठवून तरी जायला पाहिजे होतं. आता बघा, लेट झालं तर काय करणार मी? एक गोष्ट जागेवर सापडत नाही आपल्याकडे. तर तू जर शांत बसतेस का? तुला काय हवं ते देतो मी. शांत बसायला वेळच नाही हो बाबा. अहो, बहिणीचा कधीही फोन येईल. तिने मीटिंगला बोलवलंय मला रेडी राहायला पाहिजे. बर, हे बघा आम्ही काय आणलंय. आजोबा कसं आहे, छान आहे ना? बघ ना कसं आहे. नाईस. नाईस काय, हे घालून दाखवायचंय तुम्हाला कसं दिसतंय बघायचं. नाही नाही नाही, तू काढू पण नकोस ते. आता माझ्याकडे वेळ नाही. मी खूप गडबडीत आहे. वेळ काय, 2 मिनिटं पण नाही लागणार. नको मयुरी, बस. प्लीज, मी सांगितलं. तू बस ना. अगं शिल्पी, एवढं म्हणते ती तर ऐक ना, दाखव ना तिला घालून. बस, लगेच होईल. ठीक आहे, पटकन ना. हो. दुसऱ्या कोणीतरी मॅन्युफॅक्चर केलेले प्रोडक्ट स्वतःच्या नावाने विकणं हा देखील एक फ्रॉड आहे, असं नाही वाटत तुम्हाला? अहो, यात काही फ्रॉड नाहीये, असं सगळेजणच करतात. हे बघा, आमच्याकडे असे अजून खूप प्रोडक्ट्स आहेत जे आम्हाला वेगवेगळ्या सप्लायर्सने दिलेले आहेत आणि त्यावर पण आम्ही आमचंच ब्रँडिंग केलेलं आहे. पण सप्लायर तुम्हाला परमिशन देतात? आम्ही प्रोडक्ट घेताना त्याची सगळी किंमत पे करतोय. आम्ही बल्कमध्ये ऑर्डर देतो, म्हणून सप्लायर्सला काही प्रॉब्लेम नसतो.
आणि आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स घ्यावे म्हणून ते आपणहून अप्रोच होतात. अश्विनी मॅडम बरोबर जेव्हा आम्ही डील केलं तेव्हा ब्रँडिंग बद्दल त्यांनी काहीही क्लॉज सांगितलेलं नव्हतं. नाहीतर आम्ही हे आधीच क्लिअर केलं असतं. त्यांची तयारी असेल तर अजूनही आम्ही त्यांना पुढची ऑर्डर द्यायला तयार आहोत. मी त्याबद्दल बोलतो त्यांच्याशी, पण जो काही फायनल डिसिजन घ्यायचा असेल तो त्याच घेतील. ओके. सो प्रिटी. आजोबा बघा ना कसं दिसतंय. उत्तम शकुंतला दिसते. ठीक आहे, काढूया आता. झालं समाधान. काय तू आलीस ना की ते बाकी सगळं ट्राय कर. बाकी सगळे पण ट्राय करू. येस ग, वहिनी बरोबर जायचं म्हणून संजूला सुद्धा मी पाठवून दिलंय. तुझं ना अति होत आहे. तो बिचारा शुक्रवारची वाट बघत बसतो तुझ्या भेटीसाठी, आणि तू त्याला घालवून दिलास. त्याच्यामुळे तू देखील नाराज झाली. ती आपल्या मैत्रिणीकडे जाऊन बसली. बाबा अहो, मला सगळं मान्य आहे, पण मी तरी काय करू. संजू जर इथेच थांबला असता तर त्याने मला जाऊच दिलं नसतं. तिने फोन केलाय या मीटिंग साठी, याचा अर्थ ही मीटिंग खूप महत्वाची आहे. ती माझ्यावरती डिपेंडेंट असणार, म्हणूनच तिने फोन केला असेल ना. मला वेळेत पोहोचायला पाहिजे. अगं शिल्पी, अगं तिन्ही सांजेच्या वेळेला असा कपाळाला हात लावू नये. अगं डोक्याला हात लावायचीच वेळ आलीये. अगं ऐक ना माझं, ती ऑर्डर कशी काय घेणार होते आणि असा बिझनेस करून काय फायदा आहे? आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहेत. अगं मग विकू दे ना, काय फरक पडतो. बहिणी तू ठरव एकदा, तुला हा बिझनेस ग्रो करायचा आहे की नाही. प्रत्येक ऑर्डर अशी नाकारू नाही शकत. लास्ट टाइम काय झालं, सर्टिफिकेट नाहीये म्हणून नाकारली, मग त्याच्यानंतर डिग्री नाहीये म्हणून, आणि आता काय ब्रँड. अगं किती नुकसान करून घेणार आहेस तू स्वतःचं. अगं नुकसान जर ती ऑर्डर मी घेतली असती ना तर झालं असतं. मला सांग बघू, प्रोडक्टचा फॉर्म्युला आपला, कष्ट आपले आणि नाव त्यांचं. अगं पण पैसे मिळाले असते ना वहिनी, हा मुद्दा का नाही लक्षात येते तुझ्या. शिल्पी, मला असं वाटतं ना पैसा म्हणजे सगळं काही नसतं. अगं आपलं प्रोडक्ट ते त्यांच्या नावाने विकणार आहे, आणि जे लोक आपलं प्रोडक्ट वापरणार त्यांना कळणारही नाही ते आपलं प्रोडक्ट आहे. मग अशा ऑर्डरचा काय उपयोग आहे सांग ना. करेक्ट आहे. काही करेक्ट नाहीये. तुम्हाला ना माझा मुद्दाच कळत नाहीये. हे बघ वहिनी, अगं ब्रँड काय कधीही उभा करू शकतो आपण, पण बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे पैसा. हे तू आता जे काही बोलून दाखवलंस ना मला, हे सगळं भाषणात बरं वाटतं ग ऐकायला, पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये हे नाही अप्लाय होत. हा बिझनेस आहे, वी हॅव टू बी प्रॅक्टिकल इन इट, तर काहीतरी अचीव्ह होईल ना. दादा कळतंय तुला, ही हवेत उडायला लागली आहे. हिला जमिनीवर आणण्याची गरज आहे, आणि त्यासाठी तू तिला मदत कर. आणि तू काय फक्त नवरा आहेस म्हणून मी नाही सांगते तुला तिला मदत करायला, पण तू स्वतः पण एक बिझनेसमॅन आहेस. मग एका बिझनेसमॅननी एका बिझनेस वुमनला मदत करायला नको? समजावून सांग तिला. त्यापेक्षा तू मला समजून घे ना शिल्पी, आणि माझे पाय ना हवेत नाहीये, जमिनीवरच आहेत अगं. आणि मला फक्त माझ्या नावाच्या पाठी पळायचं नाहीये. मला माझं ध्येय गाठायचंय, माझा बिझनेस मोठा करायचाय. अगं मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. हळूहळू आपलं काम वाढेल आणि आपला बिझनेस मोठा होईल, पण त्यासाठी आपल्याला आपलं नाव मोठं करावं लागेल. आणि शिल्पी, ही ना एक स्ट्रॅटेजी आहे. आणि तुमच्या या स्ट्रॅटेजीमध्ये पैशाला काहीच महत्व नाहीये का? आहे ना, पैसाही तितकाच महत्वाचा आहे, पण नावापेक्षा नाही शिल्पी. नाव मोठं आहे. इकडे आम्हाला आमची लेबलिंग करायची असते, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचा लेबल लावू नका. अश्विनी, तू दिलेला प्रसाद ना सगळ्यांना खूप आवडला. हा, आणि काय तू त्याचं नाव सांगितलं ग? पंच समथिंग, पंचखाद्य. येस, आठवलं. हे प्लीज मला त्याची रेसिपी सांगशील का ग? काय झालं अश्विनी? तो रिसॉर्ट मॅनेजर काय म्हणाला हाच विचार करतेस ना अजून? माझ्या डोक्यातनं तो विचार जातच नाहीये जेनी. अश्विनी, एवढं ओव्हर थिंकिंग करून कसं चालेल?
लास्ट टाइम आपण 10,000 पॅकची ऑर्डर कम्प्लीट केली होती की नाही, तेव्हा सर्टिफिकेटचा इश्यू झाला होता ना. तेव्हा तो काय मॅन, त्याचं नाव असतं काय नाव ग, सुनील. हा, सुनीलला विचार ना, तो आपल्याला फीडबॅक तर देईलच ग, आणि इव्हन नेक्स्ट बॅचची ऑर्डर पण देईल, कारण आपले पॅक्स आवडले होते त्याला. काकू, मी उद्या तुम्ही शिकवलेली काळ्या वाटाण्याची कुसळ करणार आहे आणि बटाटा भाजी करणार आहे, तर तुम्ही जेवायलाच या. अरे वा, बऱ्याच दिवसात तुझ्या हातची उसळ खाल्ली नाही मी. बरं झालं तू आधीच सांगितलंस ते. उद्या काही करू नका. हो का? कॉंग्रॅच्युलेशन श्रेयस, कॉंग्रॅच्युलेशन. तू दिलेल्या कोर्टवर समोरच्या पार्टीने ऑफर एक्सेप्ट केली. ही इज रेडी फॉर 24 करोड बिल्स. 24 करोड? यस. पण मी तुम्हाला सांगितलं दिस डील कॅन हॅपन इन 12 करोड. हीच मला तुझी स्ट्रॅटेजी आवडली. सरप्राईज, तू मला सरप्राईज दिलेस. सांगितलं सारा आणि घेऊन आला 24. वा 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 वा, कमाल श्रेयस, कमाल. आधी जर तुम्हाला ही फिगर ऐकवली असतीस ना, तर मी रेडी झालोच नसतो. पण आय एम इम्प्रेस्ड. दिस इज साइन ऑफ परफेक्ट बिझनेसमॅन. तू इतक्या मोठ्या कोर्टवर आपल्यासाठी डील आणली. आज मी तुला प्रॉमिस करतो, माझ्याकडून तुला गिफ्ट मी नक्की देणार, आणि ते तुला घ्यावं लागेल. ते गिफ्टचं ठीक आहे, पण ते पण वगैरे काही नको. आज मी खूप खुश आहे. का माहितीये, आपण दोघं एकत्र काम करतोय. हो हो, येतो नक्की येतो. ओके. या आनंदाच्या भरात मी पुढच्या मीटिंगचे विसरून गेलो. आय विल कम बॅक. तू सर, जर तो मी आकडा तुम्हाला आधी सांगितला असता तर तो तुम्ही कधीच ऍक्सेप्ट केला नसता. अँड सर, लेट मी टेल यू, दिस इज अ साइन ऑफ अ परफेक्ट बिझनेसमॅन. ठीक आहे सर, प्रॉफिट झाला आणि तोही डबल. आय नो सर, मी तुमच्याकडूनच बिझनेस शिकतोय, बट यू मस्ट ऍडमिट की आय एम अ व्हेरी गुड स्टुडंट. सर, असे काय बघताय? डोंट वरी. म्हणजे हे सगळं करण्यामागचं ना माझं इंटेन्शन काही वेगळं नाही. आणि हे सगळं ना मी तुम्हाला इम्प्रेस वगैरे करायला तर करतच नाही, कारण माझा तो अजेंडा आता नाहीच आहे. तो ठेवही नकोस अजेंडा. हो, वी आर कलिग्स आणि आपण कायम कलिग्सच राहू. काम मोठं केलंयस तू, प्रॉफिटही डबल झाला कंपनीला, बट यू टूक अ रिस्क. याच्यामुळे आपला हा प्रोजेक्ट हातात गेला असता. सर, जर रिस्क नाही घेतली तर आपला बिझनेस कसा फ्लरिश होणार? आणि हे सुद्धा ना मी श्रेयस वाघमारेंकडूनच शिकलोय. काय उठून का बसते? टेकून बसायची बसायचं तर हळू. आणि बरं वाटते का तुला आता? हा, किती वेळा सांगितलंय, कुठे जायचं झालं तर एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी घेऊन जा. पण नाही, आमचं कोण ऐकतंय? आई, तुम्ही जरा शांत व्हा ना. बस बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, करणाऱ्याचं नाही. मी कशाला माझ्या जीवाला त्रागा करून घेते ना, मला कळत. आई, अहो शिल्पी, तुझ्यासाठी लिंबू पाणी आणते, म्हणजे तुला बरं वाटेल. बाबा, तुम्ही इथेच थांबा.
शिल्पी, अशी एकटी कुठे गेली होतीस तू? मला थोडी शॉपिंग करायची होती म्हणून बाहेर पडले होते. अच्छा, शॉपिंगला गेली होती. हे अपॉइंटमेंट लेटर तुझं शॉपिंगचं बिल आहे. अगं, या अवस्थेत तू इंटरव्ह्यू द्यायला गेली होती? शिल्पी, काय चाललंय तुझं? मला जरा स्पष्ट सांगशील का? तू का जागी आहेस? झोप ना. नाही येते झोप. का? सारखा ना डोक्यात शिल्पीचाच विचार चालू आहे. आता काय झालं तिला? शिल्पीला ना खूप इन्सिक्युअर वाटतंय आणि तिच्या या अवस्थेत तिचा असा विचार करणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी चांगलं नाहीये. आपण तिच्यासाठी काहीतरी करूया ना. अजून काय करायचं अश्विनी? आपण दोघं, या घरात सगळी लोक तिची काळजी घेत आहेत. सगळं जे पॉसिबल असेल तिचं मन राखण्यासाठी सगळं काही करतोय आपण. अजून काय करायचं सांग मला. आणि मला सांग, तिला हळूहळू कळेल ना की ती इकडे सिक्युअर्ड आहे, तिला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळे तिची काळजी घेत आहेत, तिच्या बाळाची काळजी घेत आहेत. कळेल तिला हळूहळू. तुला माहिती ना, तिला हळूच कळतं सगळं. तर तुझा असा विचार करून इकडे असं अपरात्री जागा राहून काही होणार नाहीये. झोप अश्विनी, झोप. ओए आदि, अब तो तेरी लाइफ सेट है. अब मेडल मिलेगा, फिर अच्छी खासी जॉब मिलेगी, फिर लाइफ में तू जो चाहे वो कर सकता है, और फिर मजे ही मजे. गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. प्लीज सिट डाउन. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. या बॅचचा रिझल्ट खूप छान लागलेला आहे. सगळ्यांना खूप छान मार्क मिळालेले आहेत. आज आपण इथे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन साठी भेटलेलो आहोत. तुम्ही सगळेजण जेवढे एक्साइट आहात तेवढंच मी आणि प्रिन्सिपल सर सुद्धा आहे. आणि मी नेहमीसारखं 45 मिनिटं तुम्हाला लेक्चर वगैरे देणार नाहीये. आपण लगेच सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन साठी सुरुवात करूया. प्रिन्सिपल सर तुम्हाला सर्टिफिकेट्स देणार आहेत. येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू स्टुडंट्स. तुम्ही सगळ्यांनी खरोखरच खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. सो फर्स्ट रँक मिळालेला आहे अश्विनी. प्लीज. थँक्यू सर. अश्विनी, या कॉलेजला तुमचा विशेष अभिमान आहे. येस, अनेक डिफिकल्ट सिच्युएशन मधून बाहेर पडून आणि प्रत्येक वेळी आपल्या कामावरती फोकस करून अश्विनीने हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. सो आम्हा सगळ्यांना प्राऊड फील होतंय की अश्विनी सारख्या स्टुडंटनी या कॉलेजमधून ऍडमिशन घेऊन हा कोर्स कंप्लीट केलाय. अश्विनी, तुमच्यामुळे ही बॅच कायम लक्षात राहील. ऑफकोर्स, एवढे ऍडव्हेंचर्स वर्ष कोण विसरेल, हो ना? अश्विनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. प्रिन्सिपल सरांनी या कॉलेजची ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्हाला एक ऑफर दिली होती. ती आम्हाला मागे घ्यावी लागते. आता जे काय घडलंय त्यावरून ट्रस्टी सर यासाठी रेडी होणार नाही. सो आय एम रिअली सॉरी. सर, अहो सॉरी का बोलताय तुम्ही? मला या कॉलेजने बरंच काही दिलंय. मला सर्टिफिकेट मिळालंय आणि तसंही हे कॉलेज माझंच आहे ना. येस, हे कॉलेज तुमचं सुद्धा आहे. आमच्याकडनं कधी काय मदत लागली तर नक्की सांगा. सर, तुमची मदत मला खरंच लागणार आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा माझा उद्देश हाच होता की मला एखादी छान डिग्री मिळावी, त्यातलं सायंटिफिक नॉलेज असावं आणि त्याच्यानंतर माझं मी प्रोडक्ट लॉन्च करू शकेन. सर,
आत्ता याच्या पुढे जे मी प्रोडक्ट तयार करणार आहे ना त्याचे सर्टिफिकेशन मला तुमच्याच लॅबमध्ये करायचे आहे. तुम्ही कराल ना सर? हो नक्कीच. थँक्यू सर. प्लीज. यानंतर डेझी प्लीज. पुनश्च एकदा अभिनंदन. भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. करू. सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. त्याच्यासाठी ना फूल न फुलाची पाकळी म्हणून मी तुला एक गोष्ट देणार आहे. याला नाही म्हणू नकोस. घे. हे काय आहे? पैसे कशासाठी? अगं आता हे असे पैसे ना मी तुला दर महिन्याला देत जाईल. तू आपल्या बिझनेस साठी एवढे कष्ट घेते त्याचा मोबदला नको मिळायला? म्हणजे तुम्हाला आता सॅलरी देणार आहे? सॅलरी असं नाही ग, म्हणजे तुझं फिक्स्ड इन्कम असायला हवं ना. एक मिनिट वहिनी, मी हा बिझनेस आपल्या दोघींचा आहे असं समजून करत होतो. लाईक 50-50. काय नाही केलं ग मी. रात्रभर जागून तुझ्या त्या प्रोडक्टच्या पॅकेजिंग साठी तुला मदत केली. त्या एक्झिबिशन साठी ते ब्रोशर बनवून दिलं, ते डिझाईन करून दिलं. त्या सावंत काकूंचं घरगुती नेटवर्क वापरून अख्ख्या सोसायटीवर फिरले, लोकांना रिक्वेस्ट केली घ्या हे प्रोडक्ट घ्या म्हणून, चांगलं आहे. आणि या सगळ्याचा मोबदला म्हणून तुम्हाला सॅलरी देते? नाही अगं शिल्पी, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे मला असं वाटलं की तुला फिक्स्ड इन्कम हवाय म्हणून. हवाय, हो हवाय, मला फिक्स्ड इन्कम हवाय. पण मी बिझनेस वुमन होणं डिझर्व करत असताना तुम्हाला नोकरासारखं का वागवतीयस? असं नाहीये का शिल्पी? आहे वहिनी, असंच आहे ना. एवढे एफर्ट्स घेतल्यानंतर ते पण प्रेग्नन्सी मध्ये तू मला पार्टनर बनवायला पाहिजे होतं. झाली परत रिॲक्ट. अरे समोरचा काय बोलतोय ते ऐकून घे, समजून घे जरा. दादा प्लीज, प्लीज तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. मला आता काय वाटतंय ना हे तुला नाही कळणार. काय बोलतेस तू? काय बोलतेय म्हणजे? सॅलरी दिलीये तिने मला. आणि काय ग वहिनी, मी काय तुला जेनिफर वाटले? तुझ्यासोबत काम करण्याचे पैसे द्यायला, सॅलरी द्यायला? हे किती इन्सल्टिंग आहे तुला. तुला अंदाज तरी आहे या गोष्टीचा? मला आता काय वाटत असेल याची कल्पना येते. शिल्पी, सॅलरी दिली तू, पण इथे थांबायचंच नाही. शिल्पी अगं थांब, अगं तू काय थांबायचंच नाही. अहो पण थांब जरा. अहो मला चिडली आहे, तुझं ऐकणार आहे का? ती आता रागाच्या भरात गेलीये, तिच्या मागे जाऊ नकोस. तिचं डोकं थंड झालं की येईल ती पण. अहो माझं खरंच चुकलं का? गेले काही दिवस ती खूप काळजीत होती. हॅलो बाबा. हा शिल्पी बोल. नीट पोहोचलीस बेटा? हो, मी अगदी व्यवस्थित वेळेत पोहोचले. आणि इथे व्यवस्था पण खूप छान आहे बाबा. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तुझा आवाजच सांगतोय सगळं छान असेल म्हणून. बर बर, तुला हवं तसं कॅम्प मिळाला ना? हो बाबा, खरंच इकडे खूप शांत वाटतंय. खूप चांगला डिसिजन घेतला मी इकडे येण्याचा. गुड गुड, व्हेरी गुड. छान, उत्तम राहा. आणि मुख्य म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. हो हो, मी सगळं नीट करेन, डोंट वरी. बरं मी ठेवू का फोन आता? कारण इकडे कोणाशीच बोलणं अलाउड नाहीये आणि आता आमचे फोन सुद्धा सबमिट करायला सांगितलेत, त्यामुळे आपला काही कॉन्टॅक्ट होणार नाही. अरे वा, हे ऐकून मी खूप खुश झालोय. जगात एक तरी जागा आहे जिथे हिला गप्प राहता येईल. गप्प बस रे दादा तू. बरं ठेवते फोन आता. बाय बाय. ओके ओके, बाय बाय. चला, जागा आवडली, बरं झालं.
मला वाटलं आता गेल्यानंतर जागा नाही आवडली तर काय करायचं परत. हो ना, काल तुम्ही जेव्हा अचानक बुकिंग केलं ना तेव्हा मला जरा काळजीच वाटली होती, कारण प्रेग्नेंट असते तिला असं एकटीला पाठवणं म्हणजे. पण आता असं वाटतंय तुम्ही बुकिंग करून चांगलंच केलं. आवाजावरनं खुश वाटतंय ते. उज्ज्वला ताई येऊ का? या ना, या गुरुजी या. नमस्कार. बसा ना. नमस्कार. बसा. तुमचीच वाट बघत होती मी. हे घ्या, या पुडीतलं सगळं एका ग्लासभर पाण्यात मिसळा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. दिवसाच्या 3ऱ्या प्रहरी हे करा. गुरुजी, तुम्ही पूजेचा मुहूर्त काढलायत ना? हो, उद्याचाच मुहूर्त आहे. उद्या सकाळी आपल्याला पूजा करावी लागेल. कसली पूजा? सत्यनारायण आणि वास्तुपुरुषाची पूजा. आणि कलह निवारणाची पूजा आपण सत्यनारायणच्या पूजेच्या आधी करू. अशी पूजा पण असते? कलह नाही हो म्हणून? थांब रे, जरा शांत राहा. हा बोला, सांगा. घरात शांतता राहावी म्हणून लघुरुद्राची पूजा करायची. ही पूजा सकाळी लवकर उठून करायची असते, त्यामुळे सकाळी सगळ्यांनी वेळेत तयार राहा. तुमच्यासाठी चहा आणते. नाही नको, मला पण लवकर निघावं लागेल, कारण उद्या सकाळी लवकर यायचं आहे ना आणि पूजेची बरीच तयारी करायची, त्यामुळे मी निघतो. बरं. अश्विनी, पाणी घेऊन ये. आता कोणासाठी पाणी गेले ना ते? ही कसली पूजा आता, कलह निवारण वगैरे? असू दे रे, माझी श्रद्धा आहे. कळलं का? हे बघ, घरात खूप प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्याच्यासाठी ही पूजा सांगितली. तेव्हा आता तरी घरातले सगळे प्रॉब्लेम संपू दे. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय. अश्विनी, तू प्रसादाचं बघ आणि ते पूजेचं सगळं सामान त्याची लिस्ट देते. तू आणि श्रेयस जाऊन दोघांनी घेऊन या. आई ऐका ना, मला असं वाटतंय की. अश्विनी थांब. काय एकदम शिल्पीची बाजू घेतलीस तू? असं का स्टँड घेतलास? तिला काय पूजेशी काय घेणं देणं नसतं, तुला माहितीये ना. अहो, पण प्रश्न पूजेचा नाहीये, तिला एकटं वाटण्याचा आहे. सध्या कोणतीही गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली ना की तिला वाईट वाटते. ती प्रेग्नेंट आहे, त्यामुळे अशा अवस्थेत ती जरा जास्तच हळवी झाली आहे आणि तिचा दुखरा कोपरा मला आणखीन दुखवायचा नाहीये. ती उगाच चिडचिड करेल आणि मग अशी चिडचिड केली तर मेडिटेशन कॅम्पला जाऊन आल्याचा उपयोग काय, सांगा ना. हिची चिडचिड होईल त्याचं काय करायचं? आई दुखावली जाईल ना. मी घेईन सांभाळून त्यांना. आणि मी कुठे म्हणते की पूजा कॅन्सल करायची आहे. पूजा करायचीच आहे, पण शिल्पी आल्यावर. आणि आपण ज्या प्लॉटवर आपलं घर बांधणार आहोत ते आपल्या सगळ्यांचं आहे की नाही. मग पूजेला घरातली सगळी माणसं नकोत का? बघ बाबा, तू डिसाईड कर. कारण काय, आई या सगळ्या बाबतीत खूपच श्रद्धाळू आहे, तुला माहिती आहे. आणि त्याच विरोधात शिल्पीला काही फरक पडत नाही या गोष्टीत. तुझं अशी एकाचं मन सांभाळायला आणि दुसरीचं तिकडे दुखावलं जायचं. ऐका ना, म्हणजे मला असं म्हणायचं ना की आईंची श्रद्धा महत्वाची आहेच, पण त्याबरोबर घरातली माणसंही तितकीच महत्वाची आहेत. आणि तसंही कोणीतरी म्हणालं होतं, म्हणजे पूजा प्लॉटवर न करता घरी करायची. तेव्हा मी नकार दिला होता का? नाही ना. मग आता तुम्हीही मला सपोर्ट करायला हवा. हे जे काय कोणीतरी करून तू माझ्यावर येतेस ना, ते सॉलिड असतं. ओके मॅडम, तुमचं ऐकूया आपण. पण आता तुला पार्लरला सोडू, मलाही ऑफिसला जायचं. चल. आई सॉरी, मला माहिती आहे सकाळी तुम्हाला माझा खूप राग आला होता, पण शिल्पी नसताना पूजा करणं म्हणजे तिला वाईट वाटलं असतं ना. आणि आई, तसंही एखादी गोष्ट आपण जर चांगल्या मनाने केली तर त्याचं फळ चांगलंच मिळतं ना. प्रत्येक जण गुरुजींनी काढलेला मुहूर्त, पंचांग यानुसारच पूजा करत नाही ना. आणि तुम्हीच मला नेहमी सांगता ना, देव भक्तीचा भुकेला असतो. मग मुहूर्तावर पूजा नाही केली तर काहीतरी वाईट होईल हा विचार मनातनं काढून टाका ना. असं काही होणार नाही, सगळं चांगलंच होईल. आणि शिल्पी आली ना की आपण सगळे प्रसन्न मनाने पूजा करू. पुरे गोड बोलणं पुरे. दहीवडे खायला घाल मला. आणते. खुश घ्या.
मस्त झाल्यात. आई आता शिल्पी आली ना की आपण पूजा करू. मयू बाबांना फोन लाव बघू. आज सगळे लवकर जेवूया आणि झोपूया. उद्या पूजेची तयारी पण आहे. शिल्पीला पण आणायला जायचंय ना. बरं झालं उद्या यायला तयार झाली म्हणून. आई अहो पूजेची सगळी तयारी झालीये. तुम्ही काळजी नका करू. आणि मी गुरुजींना पण फोन लावला होता, त्यांनी फोन नाही उचलला. कदाचित बिझी असतील ते. वेळ मिळाल्यावर करतील फोन. अरे एवढं उशीर काय झाला? कुठे होतास? ते पांड्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरला भेटायला गेलो. ते आपल्या जमिनीवर जरा जेसीबी मागवून लेवलिंग करून माती बिती टाकून देतो ना. खड्डे केवढे आहेत तिकडे. बरं झालं एक एक काम मार्गी लागतात. फोन कोणाचा? गुरुजींचाच फोन. उद्याच्या पूजेसाठी असेल. हॅलो गुरुजी. हॅलो. हा गुरुजी थांबा थांबा ऐकू येत नाहीये. हे बाहेर जाऊन घेते फोन. हा थांबा थांबा आले. हा हॅलो. हो पण अगं काय झालं? किती बोलतेस? हो गुरुजी म्हणतात की पूजेची वेळ टळून गेली. आता जर पूजा केली तर त्याचा विपरीत परिणाम होईल. ते मी बोलतो. हा गुरुजी प्रकाश बोलतोय. काय बोलते ही? बरोबर बोलत आहेत त्या. हे मीच त्यांना सांगितलं आणि मी जे दिसतंय तेच बोललो. पूजेचा मुहूर्त टळून गेलाय, त्यामुळे आता पूजा करणं योग्य नाही. अहो पण गुरुजी काही तोडगा असेल ना. सत्यनारायणाची पूजेत आपण केव्हाही घालू शकतो. आता राहिला प्रश्न तुमच्या पूजेचा, तर त्या पूजेत काही तर तोडगा काढा तुम्ही. सगळी तयारी झाली आहे. प्रसन्न मनानं पूजेची वाट बघतायत घरी सगळी. माझी मुलगी आली की आपण पूजा घालूया. ठरल्याप्रमाणे तुम्ही या पूजेला. हे बघ उज्ज्वला, मनात श्रद्धा असली ना की सगळं व्यवस्थित होतं. आणि हो घरी यावर आता बोलू नको कुणाची. कळलं? आपलं डिस्कशन या विषयावर भरपूर झालेलं आहे. अगं काय मयू? हात बाजला. अरे देवा काय? कसं? पाणी गरम करत होते, कप पण पडला खाली. तू बाहेर ये, बाहेर ये. अगं हळू, काही लागेल परत. बस इथे अगोदर. दुखते का ग फार? काय झालं? वाजलं कसं? मयू काय झालं? पण गरम पाणी कसं हवं? आता जेवायची वेळ झाली. आणि ते आजीने दही खाल्लेलं ना, तिचा घसा दुखेल. अरे काय बर्फ असेल ना लावा ती. मी आणतो सांभाळून. हो मी आणतो. कप फुटलाय. आहो जरा हळू, पायाला लागेल. हो हो. करायला गेली एक झालं भलतच. गुरुजी म्हणालेला तेच कर. पूजा मुहूर्तावरच व्हायला हवी. उज्ज्वला हे काय? त्याचा संबंध कशाशी जोडू नकोस. तू बर्फ लाव, मी मला आणतो. तुझ्यासाठी पाणी गरम करायला गेली आणि सगळं झालंय. बाबा हो त्यांना का बोलताय उगाच? हे ना मयूच्या धांदरटपणामुळे झालंय. म्हणून नव्हे तुझे काचा आवर. हो मी. किती वाजलेत बघा, मध्यरात्र झालीये. माहितीये मला. दिवसा तर तुम्ही लोक मला हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, ह्याचा संबंध त्याच्याशी जोडू नको असं सारखं करत असता. आता रात्री करते तेही सुखाने करू देत नाहीये. ही हळू बाबा झोपलेत. आणि मी तुम्हाला का करते असं नाही विचारलं. काय करतय असं विचारलं आई. काही नाही. घरात खडे मीठ ठेवते आणि निलगिरी शिंपडते. त्यामुळे घरात जर काही विपरीत होणार असेल तर त्याची तीव्रता कमी होते. समजले? आई असा विचार का मनात आणताय? आता उद्या पूजा आहे की नाही, मग सगळं चांगलंच होईल ना. ऐकलं तुम्ही? दे इकडे. काय चाललंय? वेडेपणा. पण हे असं केलं काही होणार नाही. कळलं? मग कोणाला ना कधी माझं मन कळणारच नाही. घरावर कोणतं संकट येऊ नये ना म्हणून मी हे सगळं करते. तुम्हाला कोणाला त्याची पर्वाच नाहीये. बस झालं. आता यावर काहीही चर्चा नको. झोपा आता. उद्या पूजा आहे घरी. सर्वांना पहाटे उठायचं आहे, तयारीला लागायचं आहे. कळलं का? काय करायचं ते करा. वाटेल तसं वागा. हळद कुंकू बुक्का अबीर वगैरे सगळं. हो आई सगळं सामान घेतलंय मी. आणि पाण्याची बाटली पाण्याची बॉटल पण आणलीये. चला मी पण निघतो. ऐक हा येतो. तुम्हा दोघींना सोडू का कुठे?
कशाला? गुरुजींनी सांगितलंय ना तू बरोबर जायचं नाहीस म्हणून. अरे हो बाबा जातो मी, तुम्ही दोघी या चला. अहो तुमचा प्रसादाचा डब्बा. हा दे. थांब मी आणते. तुझं पण एकदम स्ट्रिक्ट असतो रूल्स एकदम. हे घ्या. चला थँक्यू. चल चल बाबा येतो. चल अश्विनी नीट जाऊ. हो हो. बरं चल आता आपण निघायचं का? हो चल लवकर चल. हो. बाय 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 बाय. आई बाबा येते. शिल्पी आता काय झालं? अगं अक्षता घ्यायच्या राहिल्या, तेवढ्या घेते. हो घे घे होता. गणू, चांगल्या कामाची सुरुवात म्हणून मी ही पूजा करायचं ठरवलंय, पण घरात सतत काही ना काहीतरी होतं. त्यामुळे आईंच्या मनात शंका निर्माण झाली आणि आता त्यांच्या या मनातल्या भीतीमुळे ना मलाही अस्वस्थ वाटायला लागलंय. काही कर, पण आता तूच मला ह्यातनं मार्ग दाखव. मला फक्त एवढं सांग की मी भूमिपूजनाला जाऊ की नको. प्रसाद सांडला. आई. अरे बाबू. हळद घे. हळद किती कडनं? ये इकडे बस. शांतपणे बस. काय होत नाही. हो बाळा हो. पाटील एक मिनिट. बस झालं बस झालं. झालं 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 झालं. जरा व्यायाम छान वाटेल. आई सॉरी, माझ्यामुळे प्रसाद सांडला. अगं प्रसाद नंतर करता येतो ना पुन्हा. हा बघू, तुला दुखतंय का अजून? नाही, तू दाबून ठेवल्यावरती जरा बरं वाटतंय. बरं वाटतंय. चला आता उशीर करू नका, निघा तुम्ही पटकन. बाबा हो पण खूप. आई तुझा आता थांबलंय दुखायचं. हा हुशार आहे ती, मी आहे ना. चल 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 तू निघ 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 पटकन. चला शिल्पी. ठीक आहे मग फायनली जायचं की नाही? हो जाऊया ना, पण त्या काचा उचलते मी. अगं आई मी आवरते त्या, तू निघ. अगं तुम्हाला उशीर होतो, निघा. ती आवडते. आण ग. आई तुझा इतकं काय नाही दुखत आता. हा चला चला निघ. बरं वाटतं बरं वाटतं, काही टेन्शन नाही. निघूया. ह्या वास्तूत आल्यावर आमचं सगळं काही छान होऊ दे. माझ्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने भरभराट होऊ दे. शिल्पी, 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 शिल्पी काय? शिल्पी, 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 कोणी आहे का? शिल्पी, शिल्पी, कोणी आहे का प्लीज? कुठे आहेस तू? आणि किती वेळ झाला मी तुला फोन करतोय, तू फोन का उचलत नाहीयेस माझा? सर इकडे सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. फ्लॉप झालाय म्हणजे काय?
अहो सर. अरे बोल ना पटकन, काय गोंधळ घालून ठेवलायस? अहो सर, मी काय नाही केलंय. बहुतेक त्या शिल्पीला काहीतरी झालंय. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मी त्यांना फॉलो करतो आणि तुम्हाला कळवतो. हा थांब, फोन नको ठेवू. आणि नंतर सांगतो म्हणजे काय? तू होतास ना तिथेच? लक्ष नव्हतं तुझं? सर, त्या प्लॉटवर पोहोचला हे मी तुम्हाला कळवलं. आता आपलं काम त्या तिथून निघाल्यावरती होतं ना. मी त्या निघण्याची वाट बघत होतो, पण त्या तिकडे नक्की काय करत होत्या ते काही दिसलं नाही मला. दिसलं नाही का? तू पाहिलं नाहीस? सॉरी सर. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यात हे कशावरून? सर, शिल्पी शुद्धीत नव्हती. ऐक, आता नीट तिथं व्यवस्थित लक्ष ठेव. त्यांच्या पाठीमागे जा आणि जे काय आहे ते मला कळव. अशी अर्धवट माहिती नको देऊ. ठेव फोन आता. हो सर. काय नवीन गोंधळ आहे हा? इतका चांगला चान्स मिळालेला मला. शिल्पी, मला तुझा नुसता ऍक्सिडेंट व्हायला नकोय. तू आणि तुझं बाळ. आपण उद्याच्या उद्या पूजा करतोय. अश्विनी, तू प्रसादाचं बघ. आई, मला असं वाटतंय की उद्या पूजा करायला नको. जाऊया? हो, जाऊया ना. हळू. सॉरी. चल, बाय. गेले काही दिवस देव आपली सतत परीक्षा बघतोय आणि आपण त्याच्यात नापास होतो. गुरुजींनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही. जे करायला नको होतं ना ते सगळं आपण केलंय. आता माझ्या मनात खूप भलत्याचा विचार येत आहे. तो उज्ज्वला, सारखं सारखं तेच ते बोलू नकोस तू. माझा ऐक, प्रार्थनेत फार ताकद असते. सगळं उत्तम होणार हा विचार कर आणि देवाचं स्मरण कर. अगं, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आपण जसा विचार करतो ना तसंच घडत जातं. मग जरा पॉझिटिव्ह विचार ठेव. तुम्हाला काय जातंय म्हणायला? पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर. एका आईच्या मनात अशा वेळेला काय विचार येतात ना, हे तुम्हाला नाही कळायचं. आपल्या मुलांवर जर संकट येणार असेल ना तर सगळ्यात आधी त्याची चावला आईला लागते. माझी शिल्पी खूप त्रासात आहे. हो, शांत हो. डॉक्टर, काय झालं? बरी आहे ना शिल्पी? म्हणजे बाळ आणि शिल्पी दोघंही स्टेबल आहेत त्या, पण शुद्धीवर यायला थोडा वेळ लागू शकतो. विश्रांतीची गरज आहे त्यांना. औषधाचे थोडेसे डोस दिले की ताकद येईल त्यांना. म्हणजे डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? त्या पोटावर पडल्यामुळे केसमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले. त्यांच्या पोटाला जोरदार मार लागला होता आणि इंटरनल ब्लीडिंग पण खूप झालं होतं. डॉक्टर, तिच्या बाळाचं काय? अनफॉर्च्युनेटली देयर इज नो कार्डिओ ऍक्टिव्हिटीज. द बेबी इज नो मोर. माफ करा, आम्ही बाळाला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. अहो डॉक्टर, असं कसं बोलले की बाळ नाहीये? काय झालं बाळाला? अरे मी सांगत होते की घराबाहेर जाऊ नका, पण माझं कोणी ऐकायला तयार नाही. आता शिल्पीला कळते मग कोण सांगणार तिला? माझ्या पोरीने किती स्वप्न रंगवली होती. एकच आधार होता तिला जगायचा. बिचारी माझी पोर, तिच्या नशिबात सुखच नाहीये.
शिल्पी खूप दुखतंय ग. बरं वाटेल, थोडं पाणी देऊ का? नको. आपण हॉस्पिटलमध्ये काय करतोय? हॉस्पिटलमध्ये का आणलंय मला? हॉस्पिटलमध्ये का आणलंय आपण? शांत पड, शांत पड. नाही, वहिनी आणि मी गेलो होतो प्लॉट वरती पूजा करायला. वहिनी कुठे? आई, तू का रडतीयस? मला काही नाही. काय झालंय? आई सांग ना, का रडतीयस? काय झालं हो बाबा आईला? काही नाही, शांत हो ग. आणि मला काय इथे आणलंय? काही नाही, तुला थोडं बरं वाटत नाही ना म्हणून हॉस्पिटल आणलं. अगं बरे, अगं पडून राह तू, पडून राह शांतपणे बाळा. माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे? आई, माझं बाळ कुठे ग? हा तर काही लागतच नाहीये माझ्या. सगळं लूज वाटतंय मला. डॉक्टरांना बोलवा तुम्ही. तुम्ही आधी डॉक्टरांना बोलवा. नाही तुम्ही डॉक्टर शांत हो. मला डॉक्टर शिल्पी शांत हो. मला उठू दे. शिल्पी माझं बाळ. माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे आहे? माझं डॉक्टर. शिल्पी शांत हो. माझं बाळ काही सांगतच नाही. माझं बाळ कुठे आहे? अहो मला ना, म्हणजे कुठे मी वेगळीकडे आले, काही आले ना तर माझं बाळ रिस्पॉन्ड करायचं. त्याच्या हालचालींवरनं मला कळायचं. माझं हालचालच चालवत नाहीये मला. कुठे बाळ माझं? शिल्पी, आणि मला इथे काय आहे? शिल्पी तुम्ही काय केलं मला? शांत व्हा पहिले. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेले. बाळ गेला. आता कसं काय? आणि समजा रात्री काही इमर्जन्सी आली तर तुला धावपळ करता येणार आहे का? सांग मला. थांबू दे अश्विनीला इकडे. आई बाबा घरी चला. श्रेयस अगदी बरोबर बोलतो उज्ज्वल. आपण घरी जायला हवं. इथे आहे अश्विनी बघते. आई बाबा चला. नाही, घरी माझं मन नाही लागणार. मी डॉक्टरांशी बोलते ना, त्यांना सांगते. आई, मी आहे ना, मी घेईन ना तिची काळजी. खरंच आई प्लीज हट्टीपणा करू नकोस ग. इकडे तिची काळजी घेता घेता तुला काय झालं तर काय करायचं सांग मला. सगळ्यांनी आपापल्या तब्येती सांभाळा आधी प्लीज. अगदी बरोबर आहे श्रेयस. चल उठ उठ, चल 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 लवकर चल. अश्विनी काय झालंय? एवढी लॉस्ट काय? मी नाही, काही नाही. काही बोलायचंय का तुला? नाही. पक्क? ठीक आहे, डॉक्टर येतील रात्री राऊंड मारायला. तेव्हा काही प्रिस्क्राईब केली औषधं तर मला पाठव, प्रिस्क्रिप्शन. मी रात्रीच घेऊन. कळत. तुम्ही जा. काळजी घे.
शिल्पी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी शिल्पी. आय नो मला आता तुझ्यासोबत तिथे हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं. अगं पण मी कुठच्या तोंडाने तुझ्या समोर येऊ जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या आणि बाळासोबत नव्हतो. तर माझी हिंमत नाही ग तुझ्या समोर यायची. हिंमत नाहीये. काय झालं? आजी अगं चहा नाही घेतलास अजून? नकोय मला. अगं थोडा चहा पी म्हणजे बरं वाटेल. हा अहो तुम्हीच असा धीर सोडून वागलात तर शिल्पीला कोण धीर देणार? अगं मयुरी, त्यांना 2 बिस्किट दे चहा बरोबर. सकाळच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? नकोय मला, काही खायची इच्छा नाही हो. असं करून कसं चालेल सांग मला. आपल्या सगळ्यांना आता स्ट्रॉंग राहायला हवं. तू गोळ्या नाही घेतल्यास, काही खाल्लं नाहीस, तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं सांग मला. प्लीज 4 घास खाऊन घे म्हणजे गोळ्या घेता येईल. अगं मयुरी, हा अश्विनीसाठी पण चहा आणि नाश्ता काहीतरी दे. सकाळपासून तिने खाल्लं नसेल ग काही. नाहीतर मी तिच्यासाठी. नाही काकू, नाही, गरज नाही त्याची. मी आता तिकडे जातोच आहे. ती रात्रभर तिकडे होती. मी तिला घरी पाठवतो. ती आली का फ्रेश होईल आणि इकडेच काहीतरी खाईल आणि इथेच थांबवते तिला. समजा डिस्चार्ज मिळत असेल तर मग इकडे कोणीतरी हवं ना तयारी करायला. बरं, मी येते. हा, काही लागलं तर सांगा. हो काकू, सांगतो. श्रेयस, शिल्पी घरी आली तर कसं होणार आहे सगळं? घरी काय आणि हॉस्पिटल काय, जे आहे ते आहेच ना. अरे तिने बाळासाठी घरात काय काय वस्तू आणून ठेवले. माझ्याच लेकीच्या नशिबात सगळं का. शिल्पी, देव नेहमी माझ्याच बाबतीत असं का करतो? मला माझं असं ते फक्त बाळच तर होतं ना ग. ते पण हिरावून घेतलं त्या देवानी. आता मला माझं स्वतःच्या हक्काचं असं कोणीच नाही उरलं. एकटी पडले मी. नाही शिल्पी, ऐक ना, तू एकटी नाहीये सगळं. नको ना रडू. तू रडू नकोस. आणि ना तू एकटी नाहीये शिल्पी. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत की नाही. आणि आपण सगळे मिळून यातनं बाहेर येऊ आपण शिल्पी. आहात ना तुम्ही सगळे आहात. फॅमिली आहे, पण याच फॅमिलीमध्ये तुमचं स्वतःचं असं कोणी ना कोणीतरी आहे. तसं मला हे बाळ होतं. किती स्वप्न बघितली होती मी, काय काय ठरवलं होतं. एका झटक्यात सगळं गेलं. मला माझं बाळ पाहिजे होतं. स्वतःची मनमानी करून झाल्यावर कशाला तिची समजूत करायचं नाटक करतेस? कितीदा सांगत होते कानी कपाळी ओरडून, पूजा करू नका, पण नाही, कोणी माझं ऐकलं नाही. या सगळ्याला तू जबाबदार आहेस अश्विनी. आज शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे गेलंय. तू कारणीभूत आहेस. माझ्या शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे. मला का मारताय साहेब? ऐकून घेऊ तुझं, काय ऐकून घेऊ? तुला सांगितलं तिकडे माती टाक, लेवलिंग कर ना. नाही गेलास तिकडे. तुझ्यामुळे काय झालंय माहितीये तुला? माहितीये? हो साहेब, ट्यूब बंद पडला यात. माझी काय मिस्टेक साहेब? साहेब मी कवाला तुम्हाला फोन पण केला होता साहेब. खोटं बोलतोस? श्रेयस, अरे भाई काय करतोय? थांब जरा. ए भाई तुझा. अहो म्हणजे अरे भाई तुझा मार खायचा आहे का? नाही. जा 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 लवकर. अरे जाऊन का देतोस त्याला? त्या माणसामुळे काय झालं माहितीये तुला? श्रेयस, अरे शांत हो जरा. त्याची काही चुकी नाहीये. आणि त्यांनी तुला खरंच फोन केला होता. त्यांनी तुला फोन केला होता, तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला.
पण आता या ना त्या कारणामुळे तो निरोप तुझ्यापर्यंत आलाच नाही. आता शिल्पीच्या बाबतीत असं काही घडेल आपल्याला माहिती होतं का? अरे तिच्या समोर जायला भीती वाटते मला. तिला असं कधी बघितलं नाही मी. काय तोंड घेऊन जाऊ समोर सांग मला. अरे काय होणार आहे ना आता तेच कळत नाही. शांतो, मला पण शिल्पीचा चेहरा बघवत नव्हता. मला शिल्पीची खरंच खूप काळजी वाटते, पण आपण आहोत ना तिच्यासोबत सगळे. आणि विशेष करून वहिनी त्या सगळं सावरती. तू काळजी करू नको. मी आता त्यांना जे उत्तरं दिली ना त्याला म्हणतात शेजार धर्म. डायरेक्ट क्लीन बोर्ड करून टाकले त्यांना. खरंच सावंतराव, शेजारी असावा तर तुमच्यासारखा. चल रे, तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. पण तुझ्या हातात काय रे ते? श्रेयसने काही सामान मागवलं ते द्यायला आलोय. हो हो, जा जा. अरे तू आहेस म्हणून त्याला थोडी तरी मदत होते रे. पण तुझ्यासारखा खरा मित्र मिळायला पण नशीब लागतं. नाही हो काकू, मी सगळं माझ्या फॅमिलीसाठीच करतो. आता त्याची फॅमिली तीच माझी फॅमिली. खरं आहे तुझं. पण शिल्पीशी तू जसा भांडतोस ना तशी तिची काळजी पण घेतोस. हे 2 भावंडातच होऊ शकतं. एक सांगू सावंत काकू, या फॅमिलीमध्ये कोणाला काही झालं मला सहन होत नाही. माझं बाळ. हो. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यात तुमचं बाळ गेलं. आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी रॉ मटेरियलची ऑर्डर प्लेस करायची. तू त्या ऑर्डर फॉर्मवर सह्या करून ठेव, म्हणजे आपल्याला फाईल्स पुढे पाठवता येईल. लगेच करतो. हा कसला फॉर्म आहे? अरे ते ऑर्डर प्लेस करायच्या आधी आपण फायनान्स साठी अप्लाय करतोय. काय आहे की याआधी आपण प्रायव्हेट कंपनीकडे फायनान्स साठी अप्लाय केलेलं नाहीये. ही आपली पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी हा बराच मोठा फॉर्म आहे. तू नीट वाच. ठीक. एक मिनिट मी तुला सगळं सांगतो. हे म्हणजे वाचण्यात खूप वेळ जाईल ना. सो बेसिकली असं आहे की काही दिवसांपूर्वी हे इन्व्हेस्टर मला अप्रोच झाले आणि त्यांना आपलं लोकेशन आणि प्रोजेक्ट खूप आवडले. कोण आहे ते? काय बॅकग्राऊंड आहे यांचं? बॅकग्राऊंड चेक केले मी. याआधी त्याने असे अनेक प्रोजेक्ट केले. सर, त्या ऑर्डर फॉर्मवर सह्या झाल्या का? हो हो, सह्या झाल्यात. श्रेयस सह्या करतोय ना. श्रेयस फक्त यातले ऑर्डर फॉर्म्स काढून साईन करून दे बस. तुम्ही सगळे फॉर्म्स घेऊन जा. बाकीचे फॉर्म्स मी वाचून तुम्हाला पाठवून देतो. नाही आंबेडकर, थांबा, तुम्ही सगळे पेपर घेऊन जा. अरे पण श्रेयस, अजून बरेच प्लॉट बाकी आहेत. नाही, मी नंतर वाचतो ते. तुम्ही आधी पेपर्स पुढे पाठवा, उगीच काम लटकायला नको. सर, तुम्हाला जे वाचायचंय ते वाचून घ्या. मी थोडा वेळ थांबतो. नाही आंबेडकर, श्रेयस म्हणतो ते बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, हे सगळे फॉर्म्स तुम्ही घेऊन जा. बाकी